साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे रिया सगळ्यांना म्हणत असते की हो, मला ना गाजराच्या हलव्याचे दागिने प्रचंड आवडतात, तर त्याचेच बनव. त्यावरती इथे मीरा म्हणत असते की गाजराचं किंवा दुधीचं असं नसतं. पण ती रिया असते, ती मात्र ऐकत नसते. ती म्हणते दुधीचे वगैरे नकोस, मला ना गाजराचाच हलवा आवडतो, तर तुम्ही ना गाजराच्या हलव्याचेच करा. असं बोलल्यानंतर इथे निरुपमा तर खूप शॉकमध्ये जाते आणि मीरा मात्र खूप जोराजोराने हसू लागते, कारण का दागिने तर गाजराच्या हलव्याचे नसतात, हलवा हा वेगळा असतो. आणि सत्या पण जोरजोरात हसू लागतो आणि घरातले सगळेच त्याच्याबरोबर खूप जोराजोराने रियावरती हसू लागतात आणि ती रिया अशी बोलते हे त्यांना खूप हसण्यासारखं वाटू लागतं. तेव्हा रिया म्हणते की तुम्ही लोक माझ्यावरती का हसत आहात, मी असे काय केले त्यामुळे तुम्ही हसत आहात. त्यावरती रवीसुद्धा म्हणतो की काय झालं, हे लोक का एवढे असे हसत आहेत, हलव्याचे दागिने कसे असतात ते आम्हाला खरंच माहीत नाही आणि मला तर असं वाटतं की ते ह्याचेच असतात ना, हलव्याचे दागिने म्हणजे गाजरच्या हलव्यापासून. तेव्हा सत्या म्हणतो अगं थांब थांब, तू तर खूप पुढे पोचलीस. तुला ना मीरा वगैरे सांगेल की हलव्याचे दागिने हे कसे असतात. हलव्याचे दागिने म्हणजे गाजराच्या हलव्यापासून बनवलेले दागिने नसतात. त्यावरती मीरा म्हणते की हो, हलव्याचे दागिने म्हणजे जे आपले काटेरी हलवा असतो ना छोटा, त्याच्यापासून दागिने बनवायचे. त्यावरती सत्या म्हणतो की बघ असे असतात ते दागिने. आणि त्यावरती ते मीरा म्हणते का मी ना तुझ्यासाठी छान दागिने बनवीन आणि मस्तपैकी तुझी आजची जी संक्रांत आहे ना ती सेलिब्रेट करू. ते छोटे छोटे सफेद कलरचे काटेरी तिळगुळ असतात ना, त्याच्यापासून आपण तुझे दागिने बनवणार आहेत. असं बोलल्यानंतर ती सगळं काही तिला समजावत असते. तेव्हा रिया म्हणते अच्छा अच्छा असं आहे का, आणि म्हणा ते खूप जोराजोराने हसू लागतात. त्यावरती तिथे देविका येते आणि देविका म्हणते अगं तू कशाला करत आहेस, मी करेन ना दागिने. तुझी आई आली आहे तर तू मस्तपैकी आराम कर. आणि ती सांगत असते का मी मी करेन रियासाठी दागिने. असं म्हटल्यानंतर इथे रिया आणि रवी पण बघत असतात की कशी काय देविका आपल्यासाठी करत आहे. त्यावर देविका म्हणत असते की अगं मीरा तुझी आई आली आहे ना, तू छानपैकी आराम कर, मी बनवते दागिने, मला येतात बनवायला दागिने. आणि मी रियासाठी एवढं तर करूच शकते ना, शेवटी रिया पण आपल्या घरातलीच आहे आणि आपण आपल्या घरातल्यांसाठी करणार नाही तर कोणासाठी करणार, असं ती बोलत असते. त्यावरती देविका म्हणत असते की मी एकटी कुठे करणार आहे, मला पंकज मदत करेल ना हे सगळे दागिने बनवण्यासाठी, पण रियासाठी दागिने तर मीच बनवणार, अशी ती ना हट्टच करत असते. तेव्हा इथे लक्ष्मीसुद्धा प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते आणि त्यावरती देविका म्हणत असते की आजचं ना काहीतरी स्पेशल मेनू करायला पाहिजे. त्यावरती इथे सत्या म्हणतो की हां, इथे ना आपण छानपैकी मस्त काहीतरी मेनू बनवू. त्यावरती रिया आणि रवीसुद्धा खूप खुश होतात, कारण का त्यांना आनंद होत असतो, त्यांची पहिली संक्रांत असते ना त्यामुळे. तर सत्या म्हणतो की ते आज जेवण ना निरुपमा बनवेल, कारण का निरुपमा इतकं सुंदर जेवण बनवते ना की काय सांगू, म्हणजे कांद्याची भजी वगैरे असं सगळं ना तो सांगत असतो. त्यावरती इथे देविका आणि पंकजला तर हसायला येत असतं. ती म्हणत असते की बरं झालं आपला प्लॅन आहे ना सक्सेस झाला. त्यावरती सत्या म्हणत असतो की कढी खिचडी बनव मस्तपैकी, तू वांग्याचं भरीत वगैरे बनव, निरुपमा आहे ना ती खूप मस्त बनवते. असं बोलल्यानंतर तो विचारत असतो की सासूबाई तुम्हाला अजून काय पाहिजे का. त्यावरती लक्ष्मी म्हणते का नाही नाही, एवढं आहे ना तेवढं बस झालं माझ्यासाठी, अजून काही नको. त्यावरती इथे निरुपमा म्हणते की तुम्ही बसा हा का, मी सगळं तुमच्यासाठी बनवते. आणि असं बोलल्यानंतर ती लक्ष्मीला बसायला वगैरे सांगत असते. तेव्हा लक्ष्मी ना हां म्हणते आणि असं बोलून ना निरुपमा म्हणते का मी जाते आणि आता जेवणाची ना तयारी करायला घेते. त्यानंतर निरुपमा इथे किचनमध्ये स्वयंपाक करत असते, पण तिला ना मात्र हे सगळं करायचं नसतं. तेव्हा ती म्हणत असते की सौजन्य करायच्या नादामध्ये मला हे काय काय करायला लागत आहे, सौजन्यामुळे ही आज अवस्था झाली आहे. त्यावरती तिथे सत्या येतो. तेव्हा निरुपमा सत्याकडे रागाने म्हणते की तुझ्यामुळे सगळं झालं आहे, तुला कोणी सांगितलेलं हा शहाणपणा करायला. तेव्हा सत्या म्हणतो की सौजन्य सौजन्य. असं म्हटल्यानंतर निरुपमा म्हणते की बाळा, तुला कोणी सांगितलेलं रे असे वागायला, मला हे सगळं करायचं नव्हतं, तुझ्या बोलण्याने मला हे सगळं करायला लागलं, तुला कोणी सांगितलेलं असं वागायला. त्यावरती ती त्याला बडबडत असते आणि विचार करत असते की काय तुझ्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. त्यावरती सत्या म्हणतो अगं हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे, तुलाच कळत नाही की देविकाने तिथे विषय का काढला जेवणाचा, कारण देविकाला त्या मीराच्या आईला इम्प्रेस करायचं होतं सासूबाईंना, आणि मग तिला दाखवायचं होतं की मी किती चांगली आहे आणि निरुपमा किती वाईट आहे. असं म्हटल्यानंतर तो दोघींमध्ये ना आग लावत असतो. तेव्हा निरुपमा म्हणते की हो रे, बरोबर आहे सत्या,
ही देविका ना दिसते तेवढी नाही आहे साधी. ती ना एकदम चाप्टर आहे आणि ती पक्की चाप्टर आहे. ती मला वाटत होतं की साधी आहे, माझ्या बाजूनी आहे, पण असं काहीच नाही आहे. ती तर फक्त आणि फक्त वेगळा गेम खेळते आणि माझ्या बाजूने नडायला बघते काय. मी तिला बरोबर दाखवते का ना निरुपमा काही चीज आहे. त्यावर ती निरुपमा म्हणत असते की हो, मी ना आता चांगला असा स्वयंपाक करून दाखवते आणि सगळं काही नीट केल्यानंतर इथे वाण आहे ना ते फक्त आणि फक्त मला भेटणार आहे. या देविकाला दाखवून देते की निरुपमा काय चीज आहे आणि निरुपमाच्या वाकड्यात गेल्यावर काय होतं असं ती रागारागाने म्हणत असते. आणि तेव्हा सत्या असतो तो पिठाकडे बघत असतो आणि म्हणत असतो की निरुपमा तुला नाही असं वाटत आहे का पीठ ना थोडंसं पातळ झालं आहे. तर ती निरुपमा म्हणते की पातळ, तिला काही समजतच नसतं. आणि नंतर सत्या म्हणतो की थोडंसं त्यात अजून पीठ टाक आणि छानपैकी भरपूर असं जेवण कर. तेव्हा निरुपमा म्हणते की खरंच बहुतेक पातळ झालं आहे वाटतं, म्हणून ना ती पिठाकडे बघून तयारी करायला लागते. आणि इकडे देविका तिच्या रूममध्ये जाते आणि सगळ्या ज्या मेकअपसाठी बायका आल्या असतात त्यांना ती उठवते आणि त्यांना म्हणते की चला चला, तुमचं आता झालं आहे, तुम्ही आहे ना आपापल्या घरी जा आणि बाकीचं घरी करा. त्यावरती त्या बायका म्हणतात अहो पण हे धुणार कोण, हे पुसणार कोण. त्यावर ती देविका म्हणते की हे सगळं आहे ना तुम्ही तुमच्या घरी जाऊन ठेवा, पुसून टाका, कारण का ते अर्धा तास मुरायला पाहिजे ना, त्यामुळे घरी जा, थोडा वेळ ठेवा आणि नंतर मग ते पुसून टाका, पण चला चला आत्ताच जा. आणि असं बोलून ती सगळ्या बायकांना हकलवून लागते. तेव्हा त्या बायका म्हणतात की काय आहे ही बाई, हकलवून लावत आहे आपल्याला, असं तसं बोलून निघून जातात. त्यावरती पंकज म्हणतो की बरं झालं गं बाई तू त्या बायकांना इथून हकलवलंस. तेव्हा देविका म्हणते की हो ना, त्या आल्या होत्या फुकटचं करायला. आणि असं बोलून ना देविका आहे ही रियासाठी हलव्याचे दागिने करायला बसते आणि तेव्हा ना ती एकदम मनापासून दागिने करत असते. पण इथे पंकज मात्र तिला सांगत असतो की तू ना असं कर तसं कर. त्याच्या अशी इन्स्ट्रक्शन बघून देविकाला ना राग येतं. देविका म्हणते तू मला काही सांगत बसला आहे, तुला जे करायला दिलं ना ते कर, धर तू पण कर. तेव्हा ना ती त्याला सुईमध्ये धागा घालायला देते, तर तो सुद्धा त्याला धागा घालता येत नाही. तेव्हा देविका म्हणते काय आहेस रे तू, तुला साधा धागासुद्धा घालता येत नाही, दे इकडे माझ्याकडे, मी घालते. तुला एवढं छोटंसं काम दिलं तरी ते तुला करता येत नाही, असं बोलून ती त्याला ओरडत असते. पण तो ना प्रयत्न करत असतो, पण त्याला धागा घालायला काही येत नसतं, कारण का त्याने असं कधी केलेलंच नसतं. म्हणून देविका त्याला बडबडत असते की तुला ना एवढं छोटं काम करता येत नाही, तू कसा आहेस रे, असं बोलून बडबडत असते. आणि मग त्याच्याकडून ना ती धागा आणि सुई घेते आणि म्हणते की दे इकडं, मी करते. आणि ती करत असताना तिलासुद्धा त्या काही गोष्टी जमत नसतात. एकदा दोनदा ट्राय केल्यानंतरसुद्धा तिला जमत नसतं, कारण का तिने कधी केलेलंच नसतं. तरी पण ती करण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला असं जमत नसल्यामुळे इथे पंकज आहे का जो तिच्यावरती हसत असतो आणि तिला तो म्हणत असतो की हे बघ, तुझ्या जागी मीरा असते ना तर तिने ना असं चटकन केलं असतं. त्याचं असं बोलणं ऐकल्यावरती देविकाला मात्र प्रचंड राग येतो. देविका ना त्याला म्हणते की हो काय, तुला मीराचं पडलं आहे काय, इथे तुला काही सांगते ते कर, तुला सांगितलं आहे ना तसं कर, तिचं नाव अजिबात काढू नको आणि आपण करू. त्यावरती पंकज म्हणतो की आपण इथे दिवसभर हे सगळं करत बसू आणि तिकडे जेवण तयार होईल आणि मग काय तिची वावा होईल. असं म्हटल्यानंतर इथे देविका म्हणते का मी तुला असेच काही 30% देणार आहे का, कारण का तुला तशी कामच करायची आहेत, आता मी तुला सांगते ना ते काम करते. व देविका ना पंकजला सांगत असते की जे निरुपमा जेवण बनवेल ना ते तुला जाऊन खराब करायचं आहे, तरच तुला तुझं जे कमिशन आहे ते तुला भेटणार आहे. असं बोलल्यानंतर इथे पंकज म्हणतो की मी जेवण नाही खराब करू शकत, असं कसं मी जेवण खराब करणार. त्यावरती देविका म्हणते की का नाही करू शकत जेवण खराब, तू तेच करायचं आहेस, तू जेवण ना खराब करायचं आहे. असं बोलल्यानंतर पंकजला मात्र टेन्शन येतं आणि पंकज म्हणतो की मी हे कसं करणार आहे आणि हे कसं पॉसिबल आहे. आणि तेव्हा ना ती देविका म्हणत असते की हे बघ, हेच जर तू केलंस ना तरच मी वाण जिंकेल आणि वाण जिंकली का त्यातलं जे कमिशन आहे ते तुला भेटेल, नाही तर तुला त्यातलं काहीच भेटणार नाही. मग तू जिंकलास काय आणि काय केलंस तरी पण मी तुला काही देणारच नाही आहे, अशी ती त्याला म्हणत असते. त्यावरती इथे पंकज ना बाहेर निघून जातो आणि पंकज ते बाहेर येऊन त्यांना सगळ्यांना म्हणत असतो की ह्या माळा ना अशा लावल्या आहेत तशा लावल्या आहेत, असं ना चुकीचे अर्थ काढत असतो. त्यावरती इथे सत्या म्हणतो की इथे ना आम्ही बरोबर लावलेलं आहे आणि तुला जर एवढं वाटत असेल ना की चुकीचं लावलं आहे तर तू स्वतः इथे करायला घे, समजलं ना, स्वतः तर कधी करत नाहीस आणि तू ना आम्हाला सांगत आहेस आम्ही जे केलं आहे ना ते बरोबरच आहे, तुला जर पटत नसेल तर तू स्वतः करायला पाहिजे होतंस, असं ना सत्य आहे का तो दी. आणि तिथे ना देविका येते. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणत असतात
की ना अगं मधूसाठी ना मी गजरा ठेवला होता, तो काय माहिती गेला कुठे. त्यावरती ना पटकन देविका म्हणते का मी करेन. असं म्हटल्यानंतर इथे सत्या म्हणतो की काय करेन, तू काय बोलतेस, तुला तरी समजतं आहे का. त्यावरती तो तिला असं बडबडत असतो. तेव्हा देविका म्हणते की काही नाही काही नाही. तेव्हा सत्या म्हणतो की काय करायचं आहे ना ते आत्ताच ठरव, नाही करणार असेल तर मी आहे माझ्या बायकोला मदत करायला. त्यावरती इथे रागाने ना डायरेक्ट निर्मम म्हणते की एकदम ठोसा देण्यासारखं सगळ्या गोष्टी सोप्या नसतात. असं म्हटल्यानंतर इथे देविका सगळं शांतपणे ऐकत असते. तेव्हा परत ती निरुपमाला सौजन्य आठवतं. तेव्हा सौजन्याने म्हणते की अरे म्हणजे एक अशी हाताची मूठ घेऊन, हात असा मागे घेऊन एखाद्याला मारण्याइतकं सोपं काही गोष्ट नसतं. सहज करायला आपल्याला जमेलच असं काहीच नसतं. त्यावरती सत्या म्हणतो की आपल्या माणसासाठी करायला कसले आले लाज, आणि आपल्या माणसासाठी करण्यासाठी मला सगळं काही येतं. एखादी गोष्ट येत नसेल तर मी शिकेन, पण आपल्या माणसासाठी मी या सगळ्या गोष्टी करेन. असं म्हटल्यानंतर इथे सुधाकर आहे की तो विचार करत असतो की आपली बायको एवढी कशी वेगळी वागू शकते आणि एवढं वाईट ती चांगलेपणाने कसं बोलू शकते. ह्याच्यामध्ये आपण आपली वावा समजायची की आपल्याला दुःख होईल की आपली बायको ही अशी आहे म्हणून. असं म्हणत तो मनातल्या मनात म्हणत असतो. त्यावरती ते सत्या म्हणत असतं का मी माझ्या बायकोसाठी सगळं काही करू शकतो, कारण का माझं तिच्यावरती प्रेमच आहे. असं बोलल्यानंतर आजी मात्र त्यांचं सगळं व्यवस्थितरित्या छान पद्धतीने बघत असते. आणि इकडे पंकज आहे का तो म्हणत असतो की हे बघ, तुला जास्त काही बोलायची गरज नाही. तुला काय असं वाटतं की तुला सगळ्याच गोष्टी तुला येतात. तुला साधा हारामध्ये सुई घालता तरी येते का, म्हणजेच धागा घालता येतो का. असं म्हटल्यानंतर सत्या ना एकदम भडकतो. सत्या म्हणतो तुला काय वाटतं मला येत नाही का. त्यावरती पंकज म्हणतो का मला वाटतं तुला येतच नसणार, तुला साधा हार गजरा तरी बनवता येत असेल का. असं म्हणून तो तिला ना पिसळत असतो. त्यावरती सत्या म्हणतो की तुला काय वाटतं मला येत नाही. हे बघ आता मी आहे ना, हे सगळ्यांसाठी मी गजरे बनवणार आहे, पण तू काय करणार आहेस रे. मला जी माझी बायको हार वगैरे करते ते सगळं काही मला येतं. तुला येतं का, तुझी बायको जे काही काम करते ते तुला येतं का. नाही ना. तर तो पंकज म्हणतो का नाही नाही मला येतं ना, मी आधीसुद्धा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत कॉलेजमध्ये, सगळं काही केलेलं आहे. असं म्हणून तो हसत असतो. त्यावरती सत्या म्हणतो की अच्छा तू कॉलेजमध्ये केलं आहेस का. तू एक काम करायचं आहेस, तू आता ना तुझी बायको जे जे करते ना ते तुझ्या बायकोच्या तोंडावरती तू करून आणायचं आहेस. म्हणजे तुझ्या बायकोचा मेकअप हा तू करायचा आहेस. आणि मी मात्र माझ्या बायकोसाठी जे बायको म्हणे मला शिकवलं आहे आणि जे बायको माझी करते तसे गजरे मी बनवून दाखवेन, अशा तू करून दाखवायचे. असं तो तिच्यासोबत बोलत असतो. आणि त्याचं असं बोलणं ऐकल्यानंतर देविका मात्र घाबरते. देविका म्हणते की नको नको दादा, तुम्ही हे काय बोलत आहात, त्याला कसं काय जमेल. त्यावरती ते सत्या म्हणतो की तुला कोणीच सांगितलं नव्हतं मला असं बोलायला, त्यामुळे आता जे ठरलं आहे ना ते करायचं. आणि त्यांच्या दोघांमध्ये असं वादावादी बघून निरुपमा इथे काय बोलण्यासारखी राहिली नसते. ती म्हणते की जाऊ दे, ह्यांच्या नादी लागून काहीच फायदा नाही. आणि सुधाकर मात्र खूप जोराजोरात हसू लागतो. आणि असं बोलल्यानंतर इथे पंकज मात्र टेन्शनमध्ये येतो. पंकजला काय बोलू काय नाही असं सुचत नसतं. त्यावरती पंकज म्हणतो का ठीक आहे, मी सगळं काही करेन, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यावरती सत्या म्हणतो की तुला काय वाटतं रे, मी काय करू शकत नाही का, मी सगळं काही करणार आहे. आणि त्यावरती तो म्हणत असतो की मी करूनच दाखवेन. त्यावरती इथे पंकज म्हणत असतो का मी सुद्धा करून दाखवेल, कारण का मी कॉलेजमध्ये बरंच काही केलं आहे. त्यावरती सत्या म्हणतो का तू कधी कॉलेजला काही जाऊन केला आहेस का, तू फक्त आणि फक्त टाईमपासच केला आहेस, तुझं काही भलं झालं आहे का. त्यावरती इथे पंकज म्हणतो की तू कॉलेजला कधी गेला तरी होतास का, की तू मला असं बोलत आहेस, त्यामुळे गप्पच बस. मी कॉलेजला बऱ्याच जणींचे मेकअप केले आहेत. असं बोलल्यानंतर इथे सत्या मात्र हसत असतो. आणि त्याच्याबरोबर आजीसुद्धा बघून हसत असते. आणि ती म्हणत असते की बरं बरं आहे, तुम्ही दोघांनी मिळून काय करायचं ते करा. त्यावरती सुधाकर पण म्हणतो की हां बघूया तरी नक्की कोण कोण आपल्या बायकोंसाठी काय काय करतं. असं म्हटल्यानंतर इथे देविका म्हणते पण ह्याची सगळ्याची काय गरज आहे, नसतं केलं तरी चाललं असतं, काही गरज नाही. असं म्हणून ना ती नाही म्हणायच्या ह्याच्यात असते. पण त्यावरती इथे सत्य आणि पंकज म्हणतात का नाही नाही, आम्ही ना आता करूनच टाकणार, आम्हाला आता दाखवूनच दिलं पाहिजे की आम्ही काय करतो. असं बोलून ते दोघं एकमेकांमध्ये चॅलेंज लावत असतात. आणि ते बघून आजी मात्र हसत असते.
आणि त्याच्यानंतर इथे देविका कितीतरी नाही बोलूनसुद्धा इथे पंकज म्हणत असतं का मी मुलींचे मेकअप केले आहे. त्यावरती देविका प्रचंड भडकते. देविका म्हणते, काय रे, तुला कोणी सांगितलेलं पोरींचे मेकअप करायला आणि तू कधीपासून केलंस? तू मला सांगितलं कसं नाहीस का मी मुलींचे मेकअप करत आहेस आणि तुला कसं काय बरं सांगितलं रे मेकअप करायला? त्यावरती तिनं नाराज होते, कारण का नवऱ्याने मुलींचे मेकअप करणं हे तिला आवडत नसतं. त्यावरती पंकज असतो तो म्हणत असतो की नाही अगं, तो मला काम दिलं होतं. असं बोलल्यानंतर इथे दोघांची मचमच चालू असते. त्यावरती ते निरुपम म्हणतं की अरे गप्प बसा, तुमचं चाललं काय आहे, तुम्ही आता ना जरा गप्प बसा, नुसते ना भांडत बसू नका, आधी ना जेवून घ्या. त्यावरती इथे सत्या म्हणतो का नाही, आधी आम्ही ना सगळं करणार आणि नंतर आहे ना जेवून घेणार. असं बोलल्यानंतर रवीसुद्धा म्हणतो की हो हो, नंतरच आम्ही जेवू, म्हणजे कसं जेवायलासुद्धा थोडीफार मस्तपैकी मज्जा येईल आणि आनंदाने आम्ही जेवणसुद्धा जेवू शकतो. आधी आम्ही एवढं उरकून घेतो, थोडंसंच बाकी राहिलं आहे ते करतो, म्हणजे कसं मनसोक्त जीव आनंदाने सगळ्या गोष्टी करता येतील असं तो म्हणत असतो. आणि त्यावरती इथे परत ह्या दोघांचं डिस्कशन चालू असतं. तेव्हा रिया ना दोघांनासुद्धा चिअरअप करत असते आणि हे सगळं ना मीरा बघत असते. मीराला असं वाटत असतं की हे सगळं ना सत्यानेच केलं आहे. तरी पण ना ते सगळेजण मिळून टाळ्या वाजवत असतात आणि दोघांना चिअरअप करत असतात की वा वा, तुम्ही दोघं ना मस्तपैकी करा, छान असं. आणि तेव्हा ना इथे निरुपमासुद्धा मनातल्या मनात विचार करत असते की ह्याच्या सगळ्यामध्ये जर देविका आणि पंकज जिंकले तर इथे मीरा दुखवेल आणि मीरा दुखवली का रियाला वाईट वाटेल आणि रिया मग बरोबर जे काही वाण आहे ना ते मलाच दे, म्हणजे इथे देविकाचं प्लॅन आहे ना तो सगळा खराब होऊन जाईल असं ती म्हणत असते. आणि तेव्हा इथे रूममध्ये ना इथे सत्या येतो आणि सत्या आहे ना सुई धागा वगैरे घेऊन बसला असतो, कारण का त्याला गजरा बनवायचा असतो. त्याच्या मागून मीरा येते आणि मीरा म्हणते की अहो तुम्हाला काय गरज होती असं सगळं करायची, कारण का ह्याच्यावरती प्रश्न आहे फक्त आणि फक्त बायकोचा. त्यावरती सत्या म्हणतो का माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, मी माझ्या बायकोसाठी हे नक्कीच करू शकतो. आणि तिकडे मात्र पंकज आणि देविकामध्ये सुद्धा बोलणं चालू असतं. तेव्हा देविका म्हणते की तुला समजत नाही का रे, तो काही पण बोलेल, तू कशाला त्याच्या हामध्ये हा बोलायला चालला आहेस, तुला समजत नाही आहे का, त्यांनी म्हटलं तरी तू नाही म्हणायचं होतंस ना. त्यावरती पंकज म्हणतो का नाही नाही, असं कसं, माझा प्रश्न आहे आयुष्याचा, माझ्या इज्जतीचा. त्यावरती इथे देविका म्हणते इज्जतीचा की तुझ्या मुलींना मेकअप करतो त्या प्रश्नाचा, तुला समजलं ना, माझी जर इज्जत घालवलीस ना सगळ्यांसमोर तर बघ तुला त्या वाणामधले जे पैसे येतील ना त्याच्यातून फक्त 10% आणि मला 90% असंच तुला भेटणार आहे, कारण का तू जर माझी इज्जत घालवलीस तर तुझं काही खरं नाही असं म्हणून ती त्याला बडबडत असते. आणि त्यावरती ते सत्या मात्र निरुपमाला म्हणत असतो की काय नाही, मी सगळं करून दाखवणार आहे. तेव्हा मीरा म्हणत असते की अहो रे हो, पण ना तू माझी इज्जत घालवू नको असं म्हणत असतो. त्याच्यानंतर मीरा आहे की ना सत्याला फुलं देत असते आणि त्याला म्हणत असते की बघ तू ना ही फुलं घे आणि ना तुम्हीही हार करत बसा, म्हणजेच गजरे करत बसा. आणि त्यावरती ते मीरा म्हणत असते की तुम्हाला नक्की जमेलच ना, तुम्ही कधी केलं नाही आहे असं ती म्हणत असते. आणि त्यावरती म्हणत असते की हे बघा, ह्याच्यावरून ना समजणार आहे की ना आपल्या बायकोवरती किती प्रेम आहे, त्यामुळे ना तुम्ही ना हे सगळं चांगल्या पद्धतीने करा. आणि ती ना तिथून निघायला बघते. त्यावरती इथे ना सत्या तिला जोराने खेचतो आणि तिला म्हणतो तू तुझ्या नवऱ्याला कधीच कमी समजू नको, तुझा नवरा सगळं काही करून दाखवू शकतो, तू फक्त धीर धर, आपलं तुझ्यावरती जाम प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवणार. असं सत्य आहे का तो मीराला एकदम प्रेमाने सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि तो तिला ना मनवत असतो की तू नको घाबरू, मी सगळं काही करून दाखवेन, आता फक्त आणि फक्त तू ना पंकजची मजा बघ का मी कसं पंकजला दाखवून देतो आणि माझं प्रेम आहे ना ते मी सिद्ध करतो. असं बोलल्यानंतर इथे मीरा मात्र लाजू लागते आणि ती म्हणू लागते का ठीक आहे. त्यावरती सत्या म्हणतो की थोडा वेळ दे गं मला, मी सगळं काही नीट करेन असं म्हणून तो तिला सांत्वन करत असतो. आणि तेव्हाच इथे पंकज आणि देविकामध्ये डिस्कशन चालू असतं. तेव्हा देविका म्हणत असते की बघ तू नीट वागलास तर ठीक आहे, नाही तर तुझं काही खरं नाही. असं बोलल्यानंतर इकडे सत्या आणि मीरा जेव्हा बोलत असतात तेव्हा मीरा सत्याला बोलते की तू हे कशाला घेतलं आहे, इथे सुया कशाला लागत आहेत, इथे गजरा बनवायला तर हाताची कमाल लागते. असं म्हणल्यानंतर इथे सत्या म्हणतो की हां रे, बरोबर बोललीस तू, एकदम बरोबर. आणि त्याच्यानंतर मीरा ना बेड खाली बघते तेव्हा ना एक गिफ्ट असतं. तेव्हा सत्य आहे की तिला दाखवत नसतो, पण मीरा ना हट्ट करून बघण्यासाठी प्रयत्न करत असते. तेव्हा त्याला ती म्हणते की दे, मला बघायचं आहे, दाखवा ना दाखवा ना असं बोलून ती त्याला ना थोडीशी गंमत करून त्याच्याकडून खिचून घेते. आणि ते गिफ्टमध्ये ना दुसरं तिसरं काही नसून ना हलव्याचे दागिने असतात.
त्यावरती इथे मीरा म्हणते की हलव्याचे दागिने माझ्यासाठी कशाला. त्यावरती सत्या म्हणतो का मी आणले आहेत ग तुझ्यासाठी, मला आवडलं, मी तुझा विचार केला, त्यामुळे मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे, असं तो तिला म्हणत असतो. त्यावरती तो तिची वाहवासुद्धा करत असतो. त्या मीरा म्हणते की अहो पण माझं तर झालं आहे, मला काय याची गरज आहे, तुम्ही काही पण करता, तुमचं ना काहीतरी वेगळंच असतं. त्यावरती सत्या म्हणतो का माझी इच्छा आहे तुम्ही हे घालावं आणि म्हणून मी हे तुमच्यासाठी आणलं आहे, माझं खूप प्रेम आहे ना तुमच्यावर, म्हणून मी अशा या गोष्टी केलेल्या आहेत, तुम्ही प्लीज हे माझ्यासाठी घाला. असं बोलून नंतर आहे ना सगळी काही स्पर्धेची तयारी चालू असते.